5 डेज बेली फॅट लॉस चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज डे 3 आहे आणि आजचं वर्कआउट थोडं टफ असणार आहे. पण बिलीव्ह मी, याच वर्कआउटमुळे तुमचं संपूर्ण बॉडीची फॅट तसेच पोटाची चरबी देखील लवकर डबल मेल्ट होण्यास सुरुवात होणार आहे. थोडासा घाम येईल, थोडं थकल्यासारखं होईल, पण त्यामुळेच तर बॉडी लवकर लवकर चरबी वितळवण्यास तयार होईल. तर मग तुम्ही तयार आहात ना? चला सुरुवात करूया. फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आजचं वॉर्मअप सुद्धा थोडं ऍक्टिव्ह असणार आहे. तर चला आधी आपल्याला मॅटवरच चालायचं आहे. थोडं फास्ट चाला किंवा आपण जागच्या जागी सुद्धा असं चालू शकतो. थोडं फास्ट 1 मिनिट तरी आपण असं चालायला हवं. त्याच्यामुळे काय होतंय, बॉडी संपूर्ण गरम होण्यास सुरुवात होते आणि ऑफकोर्स त्यामुळे आपण जे दुसरे वर्कआउट करणार आहोत ते करणं आपल्याला सोपं जातं आणि ऑफकोर्स पोटाची चरबी देखील वितळण्यासाठी याची मदत होते. तर मग बघा, या पद्धतीने आपल्याला पाय दुखू द्यायचे नाहीये. जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढं चालायचं आणि जसं की आपण फास्ट चालतोय याप्रमाणे ऍक्टिंग करायची आहे. या पद्धतीने त्यानंतर थांबायचं आहे 1 सेकंद आणि आता आपण करणार आहोत जम्पिंग जॅक्स. म्हणजे काय, तर उड्या मारायच्या आहेत. तुम्हाला शक्य होईल तेवढ्या, आणि ज्यांना उड्या मारणं जमणार नाहीये त्यांनी मात्र मग फास्ट चालणं सुरू ठेवायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं मग तुम्ही फास्ट चालायचं आहे. ओके. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उड्या मारायच्या आहेत. या जम्पिंग जॅक्समुळे लवकर संपूर्ण बॉडीचं फॅट आहे ते कमी होण्यास मदत होते. तर मग चला सुरुवात करूया. माझ्या बरोबरच करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इथे थांबायचं आहे किंवा ज्यांना जमेल त्यांनी आणखी पुढे छान 10 उड्या मारायच्या आहेत. त्यामुळे ऑफकोर्स पूर्ण बॉडी आपली स्ट्रॉंग होते आणि मग नंतर रिलॅक्स छान शांत राहायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने उभं राहायचं आहे. टोर्सो ट्विस्ट करणार आहोत. म्हणजे फक्त या पद्धतीने आपल्याला फिरायचं आहे. 1 2. यामुळे साइड बेली फॅट कमी होण्यास मदत होते. 5 6 पूर्ण ट्विस्ट करायचं आहे. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. छान वॉर्मअप झालेला आहे. आता आपण मेन वर्कआउट करणार आहोत आणि हे मेन वर्कआउट अगदी फास्ट आणि डबल आपल्याला करायचं, डबल एक्सरसाइज करायचं आहे आणि छान घाम येईल, डबल स्वेट होईल आणि ऑफकोर्स आपली चरबी लवकर कमी होईल. मेन वर्कआउटमध्ये आपण आता कोर टाईट करण्यास आणि फॅट बर्न करण्यास जास्त भर देणार आहोत. तर मग आता आपण करणार आहोत हाय नीज, म्हणजे जागेवर धावल्यासारखं करायचं या पद्धतीने. 1 2 आणि स्पीड मेंटेन ठेवायचंय, अगदी स्लो नाही करायचंय. बघा या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जास्तीत जास्त नीज या पद्धतीने वर घ्यायचे आहे. त्यामुळे ऑफकोर्स बेली फॅट तसेच मांड्यांचे फॅट देखील कमी होण्यास मदत होते आणि पूर्ण बॉडी आपली खूप स्ट्रॉंग होते. या पद्धतीने जशी सवय होईल त्या पद्धतीने नंतर हळूहळू स्पीड वाढवायचा आहे. शक्य होईल
तेवढं आपण आधी 30, त्याच्यानंतर 30-30चे 3 राऊंड तुम्ही केले तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. या पद्धतीने फास्ट करायचं, लवकर फॅट मेल्ट होण्यासाठी. ओके, आता आपण करणार आहोत स्टँडिंग ट्विस्ट पंच. बघा, दोन्ही पायांमध्ये छान अंतर घ्या, 1 ते 1.5 फूट अंतर. त्याच्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने आपण फाईट करतो त्या पद्धतीने, आणि या पद्धतीने 1 2 या पद्धतीने. ओके, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट या पद्धतीने पंच करायचे फुल एनर्जी मध्ये. त्यामुळे साईड फॅट बर्न होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोर आपला छान होतो आणि कार्डिओ बर्न होतो. चला सुरुवात करा माझ्याबरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्यानंतर जास्त एनर्जी मध्ये जास्त ट्विस्ट करायचे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अगदी माझ्यासोबत या पद्धतीने फास्ट केलं की बिलीव एकदम छान फॅट लवकरात लवकर बर्न होणार आहे. ओके, आता आपण करणार आहोत माउंटेन क्लाइंबर्स. त्यामुळे छान प्लँक मध्ये यायचं आहे. बघा, त्यामुळे आपले पूर्ण बॉडी तर कोर होते, स्ट्रॉंग होतेच, त्याच वेळी बेली फॅट देखील फास्ट डबल बर्न होण्यास मदत होते. छान या पद्धतीने प्लँक मध्ये यायचं आहे आणि छान बघा 1 2 या पद्धतीने करायचं आहे. स्पीड मेंटेन ठेवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझ्यासोबतच करा, समोर बघण्याचा प्रयत्न करा. आणि या पद्धतीने बघा, पोटावर छान ताण येतोय, त्यामुळे पोटाची चरबी लवकरात लवकर कमी होते आणि आपले पाय देखील खूप छान स्ट्रॉंग होतात. या पद्धतीने थोडं होल्ड करायचं आहे, छान थांबायचं आहे, शक्य होईल तेवढं करायचं आहे आणि पुन्हा सेकंड राऊंड करायचं आहे. तर चला माझ्यासोबत पुन्हा आपण करूया सेकंड राऊंड. 20 क्लाइंबर्स करायचे आहेत. छान डोंगरावर चढतोय त्या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान थांबायचं आहे, थोडी विश्रांती घ्यायची आहे. ऑफकोर्स आपण फॅट बर्निंग प्रोसेस एकदम ऍक्टिव्हेट केलेली आहे आणि संपूर्ण बॉडी अजून स्ट्रॉंग होण्यासाठी, फॅट अजून मेल्ट होण्यासाठी आता आपण करणार आहोत प्लँक जम्प. माझ्या बरोबरच करायचंय. बघा, या पद्धतीने छान राहायचं आहे आणि आपण जम्प करणार आहोत. एक माझं बघून घ्या तुम्ही. बघा, 1 या पद्धतीने. ओके, आपण फक्त 10 राऊंड करणार आहोत. सुरुवातीला 10 काउंट करा, मग तुम्हाला जसजशी सवय येईल तसतसं तुम्ही तुमचे 10 20 30 असे काउंट वाढवू शकता. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. बघा, छान घाम आलेला आहे आपल्याला, त्यामुळे ऑफकोर्स आपलं पोट देखील लवकर लवकर कमी होणार आहे. आता आपण लास्ट करणार आहोत छान फ्लटर किक. यामुळे बघा, पायांची देखील जो हा फॅट आहे तो कमी होण्यास मदत होते आणि पोटाची चरबी देखील कमी होते. बघा, या पद्धतीने दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे आहेत. त्यानंतर पाय या पद्धतीने वर घ्यायचं आहे. ओके, आणि छान छोटे किक करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 या पद्धतीने 9 10. बघा, त्यामुळे छान पोटावर ताण येतो, मांड्यांवर ताण येतो, त्यामुळे तेथील चरबी
कमी होते या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि जर आपल्याला थकवा जाणवला तर छान या पद्धतीने थांबायचं आहे आणि पुन्हा सेकंड राऊंड, थर्ड राऊंड करायचं आहे. आता आपण फक्त सेकंड राऊंड करणार आहोत आणि 10 काउंट. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त हा एक्सरसाइज तुम्ही वाढवायचा आहे. रिलॅक्स, छान याच पद्धतीने झोपा. तुम्ही छान ग्रेट वर्क केलेलं आहे. छान बॉडी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ऑफकोर्स बघा, 5 दिवस सतत या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमची पोटाची चरबी कमी होणार आहे. याच पद्धतीने बसायचं आहे, छान झोपायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात वर, डोळे बंद, रिलॅक्स होऊया. डीप ब्रीदिंग करणार आहोत. एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. बघा, संपूर्ण बॉडी हळूहळू कूल होत आहे. श्वास घ्या आणि सोडा. शांत व्हा, रिलॅक्स करा. पाय उभे ठेवायचे नसतील तर तुम्ही पाय खाली पसरवू शकता. शांततेत श्वासाबरोबर पोट आत खाली झालं पाहिजे. त्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्या आणि पोट कमी होत आहे अशी छान कल्पना करा. ओके, आजपासून आणखी एक गोल्डन रूल फॉलो करा. रात्री 8 नंतर अजिबात हेवी खाऊ नका आणि झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिट डीप ब्रीदिंग करा. बघा, तुमचं फॅट बर्निंग अजून फास्ट ऍक्टिव्हेट होईल आणि छान लवकरात लवकर तुम्ही छान पोटाची चरबी तुमची कमी दिसायला लागेल आणि पोट आत गेल्यासारखं होईल. तर मग आज डे 3 कंप्लीट झालेला आहे. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. त्यांच्या देखील पोटाची चरबी कमी झाली पाहिजे. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. असंच उद्या आपण आणखी छान जास्त ऍक्टिव्ह फॅट बर्निंग प्रोसेस करणार आहोत. आपली पूर्ण बॉडी स्कर्ट करणार आहोत. तर मग भेटूया उद्या डे 4 मध्ये. तर मग भेटूया उद्या. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.